नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. आपल्या शरीरात जर कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराइड्स वाढलेले असतील तर धमन्यांमध्ये प्लाक नावाचे साठे तयार होतात. या प्लाक्समुळे धमन्या अरुंद किंवा ब्लॉक होऊ शकतात आणि जर हा प्लाक फुटला तर रक्ताची गुठळी तयार होऊ शकते. त्यामुळे हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस वाढतात. रक्तामधलं कोलेस्ट्रॉल अचानक वाढण्याची कारणं म्हणजे चुकीचा आहार, जास्त कॅफेनचं सेवन करणं, वाढलेलं वजन, स्मोकिंग, अल्कोहोल, मानसिक ताण, नियमित व्यायाम न करणं, शारीरिक हालचाल कमी असणं, वेगवेगळी औषधं बऱ्याच काळासाठी घेत राहणं, जसं की स्टिरॉइड्स. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी नॉनव्हेज, तेलकट तुपकट पदार्थ कमी करू शकता. लोणची पापड, फास्ट फूड कमी करायचे, वर्कआउट सुरू करायचा आहे, ॲक्टिव्ह राहण्याकडे लक्ष द्यायचे. सोबतच होमिओपॅथीचे शॉबे कंपनीचे गो लिपिड ड्रॉप्स तुम्ही नक्की वापरून बघा. वाढलेलं कोलेस्ट्रॉल, ॲबनॉर्मल लिपिड लेवल्स, ज्याला डिसलिपिडिमिया असं म्हणतात, हाय LDL, लो HDL, एलिव्हेटेड लेवल्स ऑफ ट्रायग्लिसराइड्समध्ये अफलातून काम करणारं हे औषध आहे. रिझल्ट्स अमेझिंग आहेत. अर्धा कप पाण्यात 20 थेंब औषध घालून ते पाणी प्यायचंय. असं दिवसातून 3 वेळा करा. जेवणामध्ये आणि औषधामध्ये अर्ध्या तासाचं अंतर ठेवा. 3 महिने औषध घ्या आणि लिपिड प्रोफाईल तपासून बघा. तुमचे रिपोर्ट्स हे आधीच्या ॲबनॉर्मल रिपोर्ट्सपेक्षा खूप बेटर असतील.